नमस्कार, मी सहयोगिता आणि द महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा ठसका राज्यातील आमदारांनी घेतला असून शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जरांगे पाटलांच्या बाजूने बोलताना दिसतात। आमदार विजयसिंह पंडित, आमदार सोळंके, आमदार संग्राम जगताप जरांगे पाटलांना खुलं समर्थन देतात। मराठा आंदोलन संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आव्हान केलं होतं। ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सभापती, सरपंच, नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री हे मराठा समाजाच्या बाजूने कोण कोण उभा आहे किंवा कोण कोण उभा नाही याची माहिती घ्या व मला द्या, त्याचा कार्यक्रम आपण करू। ही आरपारची लढाई आहे असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं होतं। याचा धक्का राज्यातील बऱ्यापैकी लोकप्रतिनिधींनी व आमदारांनी घेतला असल्याचं चित्र समोर दिसतंय। आज 27 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी सोडली। त्यानंतर बीड असेल, जालना असेल, सोलापूर, पुणे इकडूनच मराठा समाज अंतरवाली सराटीमध्ये दाखल व्हायला सुरुवात झाली। महाराष्ट्र काय पण या आंदोलनात पर राज्यातून, अमेरिकेतून देखील पाठिंबा देण्यासाठी लोक फोनद्वारे संपर्क साधतात। जसजसे मनोज जरांगे व मराठा समाज ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये जाणार, त्या तालुक्यांमध्ये जाणार, तेथे चलो मुंबई मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है असे बॅनर झळकताना दिसतात। अहिल्यानगर मधून जर विचार केला तर आमदार संग्राम जगताप यांनी मराठा समाजाला जाहीर पाठिंबा दिलाय। सुजय विखे पाटील, निलेश लंके, विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला समर्थन दिलं आहे। धाराशिव मधून खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देखील बॅनरच्या माध्यमातून मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। मात्र भाजपचे आमदार सुरेश धस, भोसरीचे आमदार महेश लांडगे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही। मनोज जरांगे पाटलांचा जुन्नरमध्ये मुक्काम असून जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी देखील अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। आधीच चाकण ट्रॅफिकमुळे त्रस्त असून आता राजगुरुनगर चाकण मार्गे तळेगाव लोणावळावरून हे आंदोलन आता मुंबईमध्ये जाणार आहे। मात्र चाकणमध्ये मात्र चक्काजाम होण्याची शक्यता असून स्थानिक प्रशासनाने यासाठी कोणती पावलं उचलली याबाबत आणखी कोणतीही माहिती ही उपलब्ध नाही। तुम्ही ज्या जिल्ह्यातून, तालुक्यातून हा व्हिडिओ पाहत आहात तर कमेंट करा तुमचे खासदार, आमदार यांची या आंदोलनावर भूमिका काय, आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राइब नक्की करा। ब्युरो रिपोर्ट, द महाराष्ट्र न्यूज, पुणे। आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा।